पाणी घ्या पाणी. वॉटर थेरपीला विसरायचं नाहीये. पाणी घ्या चला. वर्टेक्स वॉटर करायचं आहे. गर 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 क्लॉकवाईज फिरवायचंय, नंतर अँटी क्लॉकवाईज फिरवायचंय. आणि आपण बघितलं कसं सुंदर कमळ तयार होतं. चला अफर्मेशन्स द्या. आपण शांत समाधानी आहोत, निरोगी निरामय नित्यानंदी आहोत. आध्यात्मिक प्रगती उत्तम चालू आहे, सर्वांगीण प्रगती उत्तम चालू आहे. हे अमृतमय जला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळीकडे प्रेम पसरवत आहे. तुम्हाला सक्षम केलं आहे. स्पायरल झालंय बघा पाण्यात माझ्या, स्पायरल भोवरा, वेगळाच भोवरा झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप गोड लागतंय. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, एक विनंती आहे की योगासन क्लास करायचा असेल तर लवकर पैसे भरा. शुद्धिक्रिया क्लास करायचा असेल तर लवकर पैसे भरा. कारण तुम्हाला मी सांगितले 7 ते 8 दिवस जमिनीची मशागत करत चला, जमीन सुपीक करत चला. यायचं पटकन क्लासला जॉईन व्हायचं असं करू नका. संकल्प ठेवा, संकल्प व्हिज्युअलाइज करा. या सगळ्यांनी आपले हृदय आणि ब्रेन पॉवरफुल होणार आहेत. तर तेवढं जरूर करा. ओंकाराचं पण पैसे भरा. 3 कोर्स आपले ऑगस्ट मध्ये आहेत. आणि ते ठरवा. आपला हा जो पुस्तक वाचनाचा कार्यक्रम आहे तो चालणारच आहे 7 किंवा अजून पुढेही जाईल, माहिती नाही मला. आणि आपण हे घेणार आहोत पुस्तक, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. मी आज काढलं ते शोधून माझ्या लायब्ररीतून, त्याचे फोटोही काढले. योगी कथामृत. योगी कथामृत मराठीत नाव आहे, परमहंस परमानंद. तर हे पुस्तक मला, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, या पुस्तकाने माझ्यावर शक्तिपात झालेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या वेळेला मी ह्याच्यात गेले, म्हणजे हे सर्व कहाणी तुम्हाला माहितीच आहे. मला काही माहिती नव्हतं हे काय होतंय, कॉलेजला जाऊ शकले नाही. रात्री मला असं आहे, पुस्तक हातात आलं ना काही महत्वाची, की मी सोडतच नाही रात्र रात्रभर. तसंच मला आठवतं कथा, योगी कथामृत, ऑटोबायोग्राफी जेव्हा वाचायला घेतलं, त्याला आता बघा कॉलेज करून वाचायचं म्हणजे केव्हा वाचणार. मग मी स्वयंपाक पण नसते करत, देह भान हरपून मी काम असतं तसंच माझं वाचन असतं. आणि मला आठवतं त्यावेळेला मी काही केलं नव्हतं आणि मी वाचण्यात दंग झाले होते. आणि अशाला माझे मिस्टर मला डिस्टर्ब करत नाही. त्यांनी काय खिचडी बिचडी केली असेल आणि मी रात्रभर वाचत होते, म्हणजे भरपूर वेळ वाचत असेल त्यावेळेला. आणि सकाळी जाऊ नाही शकले मी. सकाळी उठल्यावर मला असं असं नुसतं गर 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 रोलर कास्टर मध्ये, हे बघा पूर्ण, म्हणजे मी तुम्हाला दाखवतेच आता, कारण तुम्ही खूप भिवून जाता. तुम्हाला खूप शंका पडतात. ऊर्जा आहे ही शेवटी. आणि हे असं असंच होत होतं आणि पोट पूर्ण वर खाली वर खाली वर खाली. आणि बाल्कनीत बसून काय झालं काय झालं, थांबता थांबना मग कॉलेजला नाही गेले. मग ते अरविंद आश्रमात गेले पुण्याच्या. मावतर बाबाजींचा मोठा आश्रम आहे त्यांच्याकडे गेले. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं पास्ट लाईफ कनेक्शन असेल यांच्याशी, त्यामुळे ते सगळं उफाळून आलेलं आहे. तुम्ही दीक्षा घेऊ शकता असं म्हटलंय. आणि मी खूप अभ्यास केला, प्रत्येक पुण्यातल्या सेंटरला जाऊन. पण नाही घेतली मी दीक्षा, कारण ते सगळ्या स्टेप्स करणं व्यायामासारखं मला जमणार नव्हतं कॉलेज करून. माझी शरीरयष्टी पहिल्यापासूनच अशी आहे. आणि मी ते निर्णय, खूप अभ्यास खूप केला, पण नाही घेतली मी. कारण शक्तिपात दीक्षा माझ्याकडं होतीच ना.
त्यावेळेला सुद्धा होती, पण ऍक्टिव्हेशन झालेलं नव्हतं. ते या पुस्तकाने सगळं झालं. तर आता ही गोष्ट असेल 15 वर्षाची, कमीत कमी. तरी मला एक्झॅक्ट आठवत नाही. तर आता वेच सुरू झाले की ते पुस्तक परत हातात घ्यावं. आणि पुस्तकं काय करतात हे मला सांगायचंय. आपण हे पुस्तकच वाचन करतोय म्हणून. आणि थोडस आगामी कल्पना द्यायची ऑगस्ट मधल्या कार्यक्रमांची. तर त्यावेळेला सारखं सुरू झालं, पुस्तक काढू बाहेर आणि घेऊ हातात, काहीतरी चाळू, असं का व्हायला लागले कळत नव्हतं. आणि ते काही होतच नव्हतं, कारण माझी लायब्ररी खूप मोठी आहे. पूर्ण भिंत भरून कपाट आहेत. आणि मग त्याच्यातनं शोधून काढणं एक दिव्यच असतं. बरीच आता तिकडे पण हल्लीत ना, पिरॅमिड मध्ये पण गेलीत ना. मग शोधायचं म्हणजे, आणि अजून पुष्कळ बेडमध्ये पण आहेत. एक दीड पोत बेडमध्येही मला ठेवायला लागलेली आहेत. तर खूप पुस्तक संग्रह आहे माझ्याकडे. तर ते मग शोधायचं म्हणजे होत नव्हतं. मग वेध तर सारखे लागले होते. काहीतरी काहीतरी होत होतं, काढू हातात घेऊ, बघू का असं होतंय, काय होतंय. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, आता पुस्तक वाचनालाच घेऊयात. कदाचित तुमच्यासाठीच ते आलं असावं, मला असं झालं असावं. मग पुस्तक वाचनाला काल मेसेज टाकला तर 4 नावं आली. एकदम 3 नावं आली मला. पण पल्लवी मॅडम काहीतरी अमृता मॅडमना म्हटल्या होत्या मग आपण घेऊ म्हणून. त्यांना माहिती नव्हतं इकडे 2 नाव आली. ऍक्च्युली तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, मला शुभांगी गोसाई मॅडमनी घ्यावं असं वाटत होतं. कारण तुम्हाला माहितीये की ते पुस्तक त्यांनी मला वाचा म्हटलं, मला हे सगळं झालं सुरू, तर त्याच मला घेऊन गेल्या होत्या. ह्यांच्या अरविंद, त्यांचं नाव पण तेच आहे बहुतेक. घोष घोष कुटुंबातलेच ते होते. मावतार बाबाजींचा आश्रम, सुंदर मोठीच्या मोठी मावतार बाबाजींची मूर्ती होती. आणि त्याच मला घेऊन गेल्या होत्या. म्हणून मला एक असं, आमच्या खूप चर्चा पण व्हायच्या, त्यामुळे मला असं वाटलं की त्यांनी घेतलं तर खूप बरं होईल. मग त्यांना पहिल्यांदा मी विचारलं, म्हटलं, तर त्या म्हटल्या मला घ्यायला खूप आवडेल, पण मी सध्या खूप बिझी आहे. म्हणून मग मी ग्रुपवर टाकलं. सीताई त्यांनी घेतलं होतं ना. कारण मला एक विशिष्ट प्रकाराने घ्यायला आवडतं. आणि त्यात जास्त विश्लेषण केलं असतं, त्यांनी विश्लेषण झालं पाहिजे. वाचून नुसतं उपयोग नसतो. तर आता 4 लोक आली, तर मी मग विचार केला. मी म्हटलं जाऊ देत, हे काहीतरी म्हणजे इंटेन्शननी चाललंय पुढं. त्यामुळं चौघींना घेऊ देत. असं करून मी चौघींना घ्या म्हटलंय. तुमचं तुम्ही ठरवा म्हटलंय. तर आता अमृता मॅडम घेणार आहेत, पल्लवी ढेकणे मॅडम घेणार आहेत, नंतर नूतन मॅडम घेणार आहेत, आणि सुलक्षणा मॅडम घेणार आहेत. 4घी जणी घेणार आहेत. त्यांना म्हटलं तुम्हाला घ्यायचं तेवढं घ्या, महिनाभर तरी चालेल ते. तर आता ते घेणार आहेत, पण माझे हे झाल्याशिवाय नाही. माझा जो अजेंडा आहे आता या पुस्तकांचा, तो झाल्यानंतरच, म्हणजे साधारण कमीत कमी 7 सप्टेंबर पर्यंत आपला हा प्रोग्राम आहे. पण पुढं लागले तर मी त्यांना सांगितलंय. तर बघू कधी संपतंय. त्याच्यानंतर मी काही पुस्तकं काढली आज. आणि एक पुस्तक असंच घेतलं, देवाच्या सख्यासाठी. आणि तुम्हाला सांगते, ते घेतलं तर एवढे व्हायब्रेशन सुरू झाले ना मला. खरंच सांगते. आणि हे का होतं माहिती का, हे जे वर्ड्स असतात ना, हे वर्ड्स असतात ना, त्यात ती पॉवर असते. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय बोट ठेवून वाचायचं. कुठलंही पुस्तक वाचताना ना, जी पॉवर असतात, जी स्पिरिच्युअल पुस्तक असतात, ती आपण अशी वाचली पाहिजे. उजवा हात आणि बोटाने असं असं वाचलं पाहिजे. तर ती व्हायब्रेशन आपल्याला जास्त मिळतात. म्हणून नूतन मॅडम म्हटलं पुस्तक घ्या तुम्ही. कारण पुस्तक तुमचं जे काम करतात, जे कार्यक्रम घेतात, त्यांनी पहिल्यांदा त्यांचं बघायला पाहिजे. म्हणून हे वाचणं फार महत्वाचं आहे. आपण बघितलं श्रद्धा चाफेकर मॅडमचं मंत्राचं ऊर्जा त्यांनी दाखवली. मंत्राच्या वहीत सुद्धा कशी ऊर्जा असते, तशी या पुस्तकांमध्ये सुद्धा ऊर्जा असते. तर देवत्वाच्या सख्यत्वासाठी मी घेतलं आणि खूप व्हायब्रेशन मला आलं. मी वाचलं नाही, माझ्याकडे बरेच वर्ष ते पुस्तक आहे. आणि सुरू झाली मला स्पंदन. काही पुस्तकं काढून माझ्या समोर ठेवलीत. आता बरेच पुस्तकं, अजेंडे तर खूप आहेत. तर चला आता हे 4था चॅप्टर सुरू करायचंय, एनर्जीचा. रुपाली देशमुख मॅडमने किती सुंदर लिहिले बघा. पण रुपाली मॅडमचं लिखाण आहे ना, खूप थोडस हायर लेवलचं आहे. ते कित्येकांना समजतं मला माहिती नाही. नुसतं तुम्ही त्याला हार्ट्स दिलेत, लाईक दिलेत, त्याच्याऐवजी
चर्चा करा. अशा चर्चाला अलाउड आहे आपल्या ग्रुपमध्ये, की काय लिहिलंय मॅडम, मग त्याच्यात तुमचं म्हणणं काय आहे, म्हणजे मलाही कळेल तुम्हाला किती समजतंय. तर ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्या या पुस्तकासारख्या पुस्तक विश्लेषणामध्ये. चर्चा केली तर जास्त धार लागणारे ज्ञान घेण्याला, आपसात व्हायला, मनन चिंतन करायला ते घडलं पाहिजे ना. ते महत्वाचं आहे. मनन चिंतन घडल्याशिवाय रूट मध्ये जातच नाहीये, आणि रूट मध्ये गेल्याशिवाय स्पिरिच्युअल इफेक्ट येतच नाहीत, लक्षात घ्या. मग हे रूट मध्ये घालायचं म्हणजे काय, तर ऐकताय तुम्ही ना, चर्चा, मनन, चिंतन, रोज एक वाक्य तरी लिहून त्यावर विचार केला पाहिजे. तुम्ही लिहिता का नाही मला नाही माहिती, लिहिलं पाहिजे नाही. मग त्यांना पण मी चौघींना सांगितले कशी तयारी करायची. त्या पद्धतीने घेतलं तर त्यांना फायदा, तुम्हाला फायदा. तुम्ही नुसतं ऐकू नका. आता मी तुम्हाला लिहून दिलेत पहिले 1-2 दिवस, नोट्स लिहून दिल्यात. नंतर तुम्ही लिहिल्या की नाही माहिती नाही, सारखी सारखी आठवण नाही करता येणार. तर कॉन्शियस अलर्टनेस चौथा चॅप्टर आपण सुरू करतोय. आता बहुतेक पुन्हा केलेलेच मी वाचतीये. पण योगी कथामृत तसं नाही. योगी कथामृतल्या कथा ह्या सुद्धा वाचण्यासारख्या आहेत. त्यामुळे त्यांना वाचन आणि विश्लेषण दोन्ही फोकस सांगितलंय. आता इथे एवढं स्टोरी रूपचं वाचण्यात काही नाही, आपल्याला जे घ्यायचं ते वाचायचं. आता बघा, इन 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 काय म्हणतोय बघा हा ऑथरला. डिड यू अंडरस्टँड व्हॉट आय सेड अर्लियर? यू मस्ट नाऊ सेट ए फील्ड दॅट ब्रिंग्स मोर सिंक्रोसिटी. आपण बघितलं फर्स्ट एक्सटेन्शन झालेलं आहे ऊर्जेचं. फर्स्ट एक्सटेन्शन कसं करायचं ऊर्जेचं ते शिकवलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ब्युटी झाडांची. आता बघा, मी मुद्दाम काल बदलवलं लेख, कारण काल प्रकाशने हे फोटो पाठवले होते, व्हिडिओ पाठवले होते. हे आपल्या पिरामिडच्या माग एक्झॅक्टली बघा, पिरामिड इथे इकडं या डोंगराच्या इकडं माग आहे. टेकडी, या टेकडीच्या माग एक्झॅक्टली पिरामिड आहे. आणि पिरामिडच्या एक्झॅक्टली वर गेलं की लगेच आपण थोडस टेकडी चढून गेलं की हा लेक दिसतो. आणि हा एवढा सुंदर जलाशय आहे. इथे रिसॉर्ट पण आहे एक. आता इथे बोटिंग बिटिंग सुरू होणार आहे, फिशिंग सुरू होणार आहे. यांनी तर फिशिंगचं ठेवलेलंच आहे. आणि इथे या जो टेबल प्लॅटफॉर्म आहे तिथे सुद्धा हॉर्स रायडिंग वगैरे सुरू होणार आहे, माहिती नाही. पण असे आहेत अजेंडे. तर आता इथे ब्युटी बघायची, ब्युटीला फोकस करायचं, त्या ब्युटीमध्ये मर्ज व्हायचं, पर्वतांमध्ये, झाडांमध्ये, लेकमध्ये. मग ती ऊर्जा आपल्याला घ्यायची शोषून, आणि मग आपण सगळ्यांना द्यायची. हे आपण मागचं एक्सटेन्शन बघितलेले, लिहून घ्या. हे करायला शिका. आपण लव लाईट देतो ना, आता प्रवासातही जाताना करा ना, हे करून बघा ना. आणि मी एक्सपेरिमेंट करायला लावले शिवसरोदयला, की ज्या वेळेला तुम्ही एनर्जी ऍब्सॉर्ब करता त्यावेळेला बघा हातावर पेंडुलम फिरून वाढलीये का. आणि ज्या वेळेला तुम्ही द्यायला लागता, आता ग्रहण करून झाली सगळ्यांना देताय, त्यावेळेला बघा वाढलीये का, देऊन झाली रे बघा 5 मिनिटांनी. एक्सपेरिमेंट करा, बघायला काय हरकत आहे. तर आता तो म्हणतो तुला कळलं ना की मी काय सांगितलं, आठवतंय ना. यू मस्ट नाऊ सेट ए फील्ड दॅट ब्रिंग्स मोर सिंक्रोसिटी. सिंक्रोसिटी सुद्धा यामुळे वाढत जाते. योगायोग जे आपण म्हणतो की म्हणायचं अवकाशन व्हायला, ह्या योगायोगाला वाढ मिळते या ऊर्जा स्टोअरनी. माझं नेटवर्क फ्लक्च्युएट आहे. ओ, कमीच झालंय. I nodded. How do I set that field? The first thing you must do is make sure you build on the first extension. आता सिंक्रोसिटी करण्यासाठी फील कसं बिल्ड करायचं हे चाललंय. Be certain the energy is flowing into you and out into the world. Feel the measures. Set your expectations for this energy to be constant. Now you must expect that your prayer field will act to bring forth just the thoughts and the events necessary for your best destiny to unfold. In order to set this field around you, you must keep yourself in a state of conscious alertness. काय म्हटलंय आता बघा त्यांनी, इननी काय म्हटलंय ऑथरला. द फर्स्ट थिंग यू मस्ट डू इज मेक शुअर यू बिल्ड ऑन फर्स्ट एक्सटेन्शन. फर्स्ट एक्सटेन्शन करायचं. मग एनर्जी तुझ्यामध्ये फ्लो येत आहे हे फील कर.
फिलिंग व्हिज्युअलायझेशन शिवाय काय आहे? नाही तर तुम्ही म्हणाल घेतली 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 एनर्जी काहीच होत नाही. जसं ते आज मॅडम म्हटले मी हार्ट मेडिटेशन केलं पण झालंच नाही प्रवास सुखाचा. लगेच कसं होणार आहे? तूप खाल्लं की रूप येतं का? तुम्हाला हे एक्सपेरिमेंट करून 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 एकदा हृदयाची पॉवर वाढली की मग नंतर होतं बरोबर बरोबर बरोबर. पॉवर तर वाढवली पाहिजे ना. तसंच हे एक्सटेन्शन करून फील झालं केव्हा फील होणार आहे मला सांगा. मी तुम्हाला मंत्र दिला पेंडुलमनी बघा. पेंडुलमनी बघितलं की लगेच कळणार आहे अरे वाढते मग विश्वास बसणार आहे आणि विश्वासाने होणार आहे आपोआप. विश्वास तर खूप महत्वाचा आहे. आता इथे फील कर की एनर्जी तुझ्या जवळ येते तुझ्यामध्ये एनर्जी येते आणि बाहेर वर्ल्ड मध्ये जाती हे तू फील कर. फील द मेजर्स किती होतीये बघा इथे म्हटलंय फील द मेजर्स किती वाढतीये फील कर. कमी वाढतीये थोडी वाढतीये काय वाढतीये कसं होतं हे सगळं मागच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे हे फील कर. मेजर कर. सेट युअर एक्सपेक्टेशन्स एक्सपेक्टेशन पाहिजे चाहत पाहिजे ओर्ज पाहिजे. ओर्ज पाहिजे. आता एक दीपाली मॅडमशी बोलले पंचतत्वाला आज दिवसभर त्यातच गेलाय सकाळी उठल्यापासून. पंचतत्वाला एक फोन आहे की मला घ्यायची आहे पण त्या मॅडम 6-7 महिने झाले नुसत्या कार्यक्रमाचा ग्रुप जॉईन करतात जॉईन करतात जॉईन करतात करतच नाहीयेत एकही कार्यक्रमाला एकही सेशनला आले नाहीत. आणि मी त्यांना प्रश्न विचारला खूप वेळा सांगितलं अहो मॅडम तुम्ही ध्यान केल्याशिवाय कार्यक्रम ग्रुपला सुरू मागच्या 6 महिन्यापूर्वी सांगत होते. त्याच्यातही काही नाही. प्रॉब्लेम असंख्य आहेत त्यांना. आणि काही नाही म्हणजे एकही सेशनला उगवतच नाहीत त्या. त्यांना मागच महिन्यात टाकलं की तुम्ही असं का करता तुम्हाला कोणी जोडलं मला सांगता का. एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. परवा पंचतत्वाचं सेशन झालं की लगेच दीपाली मॅडमना गेलं मला चिकित्सा घ्यायची. कशी द्यायची सांगा. आपल्या अपेक्षा आहेत का आपण बरं व्हावं. आपले प्रॉब्लेम कमी व्हावेत आपल्याला वाटत असतं नुसतं. पण एका सेशनला येऊ शकत नाही आपण. एका सेशनला येऊ शकत नाही. म्हणजे काय तर आतून इच्छा नाहीये. इच्छा तेथे मार्ग. लिहून घ्या लिहून घ्या. इच्छा तेथे मार्ग. इच्छा असेल तर मार्ग निघतोच निघतो. इच्छा सगळ्यांनाच असते. पण ओर्ज नसते आतून नसते हृदयातून नसते. मग इच्छा असेल तर थोडा वेळ काढावा लागतो मला सबबी चालत नाही तुम्ही झोपा ना अर्धा तास कमी काय म्हणता मी गावाला गेलते लग्न होतं नामकं होतं टमकं होतं. अरे अर्धा तास कमी झोपा ना स्वतःच आहे ना हे माझं आहे का. मग अर्धा तास कमी झोपलं तर सगळं होणार आहे ना ध्यान सुद्धा होणारच आहे की. ध्यानाला एक म्हणू शकते मी कारण ध्यानात 10 मिनिटाच्या वर बसवत नाही होत नाही. पण सेशनला यायला काय प्रॉब्लेम असतो मला कळत नाही मग ग्रुप का जॉईनिंग करायचं सगळंच सगळंच. एकही सेशन जॉईन करू शकत नाही आपण. आता पुस्तकाचा प्रोग्राम बघा किती लोकांनी जॉईन करून घेतलाय रुपाली मॅडम टाकावं जरा चॅटमध्ये. किती लोकांनी जॉईन केलंय ना आता इथे किती आहेत बघा. तर एक्सपेक्टेशन्स चाहत माझ्या अपेक्षा म्हणून संकल्प लिहा म्हणते प्रत्येकाला आणि आता 5 ऑगस्टला प्रतिपदा आहे. म्हणून सगळं लिहा म्हणतेय मी. तर एक्सपेक्टेशन सेट द एक्सपेक्टेशन्स फॉर धीस एनर्जी टू बी कॉन्स्टंट. म्हणजे ही एनर्जी जी येणार आहे तुझ्याकडं डोंगरातनं म्हणा पर्वतातनं म्हणा कशातनं म्हणा ती एनर्जी तुझ्यामध्ये कॉन्स्टंट राहणारी ही अपेक्षा ठेव तू. Now you must expect that your prayer field will act to bring forth just the thoughts and events necessary for your best destiny to unfold. आता तू हे सगळं कर आणि मग एक्सपेक्ट कर की प्रार्थनेने जी फील्ड तयार होणार आहे प्रार्थना करावी लागणार आहे की नाही मग. प्रार्थना तर करावी लागणार आहे. मग प्रार्थना म्हणजे इथे काय आहे व्हिज्युअलायझेशन आणि फिलिंग आहेत परत नुसतं शब्द नाहीयेत. परत प्रार्थनेने जे फील्ड होणार आहे आणि त्यामुळं थॉट्स आणि इव्हेंट्स तुला ज्या हव्यात सिंक्रोसिटी हवी ना तुला की मला हा भेटला 68 मेंबर्स जॉईन आणि 26 इथे आहेत बघा म्हणजे एकही सेशन अटेंड न केलेले खूप निघणार आहेत या 68 मध्ये. अशी गंमत असते माहिती का. आणि तरी सगळे
व्हिडिओ जर रेकॉर्ड केले तर सगळे विहंगम कम्युनिटी ग्रुपवर पडतातच पडतात. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर येतातच पुढं व्हिडिओ नवीन आलेला. एक व्हिडिओ आपण बघितला की दुसऱ्या दिवशी अपलोड झालेला आपोआप येत होतो. नाही आला तरी तो जो गरुड आहे त्याला क्लिक करायचं. कुठल्याही व्हिडिओच्या गरुडला क्लिक केलं की सगळे व्हिडिओची लिस्ट येते. आता तर मी सब्जेक्ट वाईज सॉर्टिंग करते. म्हणजे तुम्ही ज्ञानगंगा म्हटलं की सगळे व्हिडिओ येणार आहेत. काल तर मी पंचतत्वाचे सगळे व्हिडिओ पंचतत्वाखाली घालून टाकलेत. सगळे लिस्ट वाईज मिळणार आहे. मेल पण केला होता बघा सगळ्या लिंक करून. पण तो मेलच तुम्हाला टाकायला वेळ नाही झाला. एवढं आदबत बसले. सगळ्या लिंक एकत्र ठेवल्या पंचतत्वाच्या सुद्धा. जवळजवळ 11-12 व्हिडिओ झालेत पंचतत्वावर. संकल्पाचं पण केलं. लिस्ट वाईज तुम्हाला येणार आहेत व्हिडिओ सगळे. तर हे थोडस इथे तुम्ही प्रेयर फील्ड पण बघा. थॉट्स आणि इव्हेंट्स नेसेसरी जे आहेत तुमच्या बेस्ट डेस्टिनीसाठी, जे काही चांगलं नशीब आहे त्या नशिबाला ज्या काही थॉट्स आहेत, इव्हेंट्स आहेत, हे सगळं घडून येण्यासाठी तुम्ही हे करा आणि होणारच होणार. बेस्ट डेन्सिटीसाठी कोण पुढे आला पाहिजे आता? एखादा व्यक्ती पुढे आला पाहिजे, पुस्तक आला पाहिजे. म्हणजे बघा मी आज पुस्तकांचं उदाहरण दिलं. मग ते पुस्तक जे घेतलं देवत्वाच्या सख्यासाठी, मला थोडस लगेच कळलं काहीतरी आहे. मग मी खूप कुरवळलं त्या पुस्तकाला. असं 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 काय सांगू इच्छितो रे तू? नुसतं घेऊन ठेवलंय तुला, पण आता वेळ आली एका वाचनाची. हे संवाद केले. हे बघा पंचतत्व आहे ना, खूप खूप अमेझिंग आहे तुम्हाला सांगते. पंचतत्व हे वस्तूंना सुद्धा आहे, पुस्तकाला सुद्धा पंचतत्व आहे. सगळ्या वस्तू, कारण ब्रह्मांडच पंचतत्वांनी भरलंय. आणि आपल्याला आपल्या जे पंचतत्वात बिघाड झालाय, कुठलं तत्व आता आपल्याला मिळत नाहीये आणि ते पुस्तकातनं सुद्धा मिळू शकणार आहे. लक्षात घ्या. एखादं तत्व मला कमी पडतंय आणि हे या पुस्तकात ते तत्व जास्त आहे किंवा या वस्तूत आहे, त्यातून सुद्धा मला मिळणार आहे. पण केव्हा? मी त्या ऊर्जेला पाहिजे ना समजून घ्यायला. त्याच्याशी ट्यूनअप झाले पाहिजे, प्रेमाचे संवाद साधले पाहिजेत. आणि गुरुजींचा काल एक व्हिडिओ बघितला, ते म्हटले तुम्ही कुठल्याही व्यक्तींचं तत्व काढा आणि तुम्हाला ते सपोर्टिव्ह असेल तर पुढे जा. म्हणजे इतकं हे महत्वाचं आहे की पंचतत्व आपल्याला सपोर्टिव्ह कोण आहे? आपला मुलगा सपोर्टिव्ह आहे का हे पण बघा. आपली मुलं, आपल्या बहिणी, भाऊ सपोर्टिव्ह आहे का बघा, नाही तर सोडून द्या. हा मेसेज आहे त्यातून. कारण आता सेपरेशनचे प्रोग्राम्स आलेत. ज्या व्यक्ती आपल्याला सपोर्टिव्ह नाही आहेत, आपल्याला पुढे जायला, त्या पटापट बाजूला होणार आहेत. तर हे पण मला सांगायचे की हे सगळ्या गोष्टी साधा हा पेन सुद्धा पंचतत्वांनी आहे. मग याला व्हायब्रेशन आहे, याला फ्रिक्वेन्सी आहे, याला ऊर्जा आहे. मग कुठलं पुस्तक माझ्या पुढे येणार आहे? हे सुद्धा माझ्या डेस्टिनीसाठी महत्वाचंच आहे. आणि मग आपल्याला हे सगळं आपोआप मिळणार आहे, अनफोल्ड होणार आहे. बेस्ट डेस्टिनी टू अनफोल्ड. एक मिनिट म्हणजे बेल वाजती. हर्षल, in order to set this field around you, you must keep yourself in a state of conscious alertness. आता हे जे फील्ड तयार होणार आहे, प्रार्थनेने म्हणा, आपण ध्यान करतो त्यांनी म्हणा,
सॉरी. तर हे फील्ड आपण जे तयार करतो ते जर कॉन्स्टंट आपल्याला ठेवायचं असेल तर यू मस्ट कीप युअर सेल्फ इन ए कॉन्शियस अलर्टनेस. म्हणजे सदैव आपण अलर्ट पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, त्या पुस्तकातनं व्हायब्रेशन आले ना, तर मी लगेच मेडिटेशनला बसणार होते. काय येतंय, पण मला नाही वेळ झाला. मेडिटेशनला बसायला वेळ नाही झाला. त्यामुळे जेवलेच नाही मी. म्हटलं जाऊ दे, पोट हलकं असो म्हणजे काय असेल तर हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कॉन्शियस अलर्टनेस फार महत्वाचं आहे. अलर्ट फॉर व्हॉट? तो म्हणतो, आता ऑथर आहे ना मुद्दाम असा न कळणारा दाखवलाय, कारण आपल्याला कसं समजणार ना. अलर्ट फॉर व्हॉट? कशासाठी अलर्ट राहायचं? फॉर सिंक्रोसिटी. म्हणजे अलर्ट राहायचे. आता काहीतरी एनर्जी वाढली, प्रार्थना म्हटली आपण, निसर्गातली ब्युटी बघितली, पिली आहे. मी तर पिलीच म्हणते, ब्युटी पिली आहे, सुंदरता पिलं आपण, ऍब्सॉर्ब केलं, आणि आता ते पाठवलंय सगळ्यांना. मग अलर्ट राहायला नको का? आता काय घडतंय बघायला नको का? मग सिंक्रोसिटी घडणार आहे ना. मग या सिंक्रोसिटीसाठी अलर्टनेस पाहिजे. यू मस्ट कीप युअर सेल्फ इन अ स्टेट व्हेअर यू आर कॉन्स्टंटली लुकिंग फॉर द नेक्स्ट मिस्टेरियस बिट ऑफ इन्फॉर्मेशन. आता तू सिंक्रोसिटी वाट बघितली पाहिजे. आता पुढं काय काय माहिती येणार आहे. म्हणजे मी बघा, किती मला छान उदाहरणं तुम्हाला देता येतात. तर मी म्हटलं ना, मला मेडिटेशनला बसावं असं वाटलं. म्हणजे तो हाच म्हणतोय की मला की पुढची काय इन्फॉर्मेशन येणार आहे यासाठी वाट बघितली पाहिजे. अलर्ट पाहिजे, लुकिंग फॉर नेक्स्ट मिस्टेरियस बिट ऑफ इन्फॉर्मेशन. मिस्टेरियस इन्फॉर्मेशन दॅट हेल्प्स यू टू फॉरवर्ड युअर डेस्टिनी. बघा, दॅट हेल्प्स यू टू फॉरवर्ड युअर डेस्टिनी. मग तू वाट बघ, मिस्टेरियस इन्फॉर्मेशन येईल, सिंक्रोसिटी काहीतरी घडेल, तुझं जे डेस्टिनी, भवितव्य, भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही चांगलं होणार आहे त्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन. आणि अशी इन्फॉर्मेशन माणसात नाही येते, फोन कॉलनी येते, काहीतरी इंटरनेटवर सापडतो, व्हिडिओ येतो. लक्षात घ्या, आपण युट्यूब बघत असाल ना तुम्ही, तो व्हिडिओ सुद्धा आपण अट्रॅक्ट करतो माहिती. जसं आपण एखादा जो व्हिडिओ बघितला त्याच रिलेटेड व्हिडिओ येतो, तसंच आपण ज्या फ्रिक्वेन्सीत असतो त्या फ्रिक्वेन्सीचा व्हिडिओ येतो युट्यूबवर. त्या फ्रिक्वेन्सीची साईट सापडते. मी तर काही सोशल मीडियावर नसते बघा. मी व्हिडिओ मात्र कधीतरी बघत असते, आणि मी डाउनलोड करून ठेवते मला वेळ नसेल तर. आणि डाउनलोड जर होत नसेल तर मी काय आडे करते तुम्हालाही युक्ती सांगते. मी त्याची शेअर लिंक माझी मलाच पाठवून ठेवते. असं माझा मग ग्रुप सुद्धा केलाय. काय करायचं, आपण एक नंबर घ्यायचा, आपले जुने पुराणे नंबर आहेत बघा तुम्ही, ते असतील तर त्याला चालू असतं व्हॉट्सअप. आपण बंद कुठं केलंय? मग तो नंबर घालायचा आणि ग्रुप करायचा आपला आपणच, आणि त्या ग्रुपला आपण टाकत राहायचं. आपल्या जसं, कारण आपल्या नंबरवर तर खूप काही आपण करणार आहे ना. तुम्हाला सांगते, अनबोलायचे, प्रश्न विचारायचे, आधी आपल्या नंबरवर टाईप करून ठेवा. काही चांगला मेसेज आला आपल्या नंबर, मग किती नंबरवर सुद्धा कचरा होणार आहे. तर ग्रुप करायचे असे. नाही तर मिस्टरांचा आपला ग्रुप करायचा, जुन्या नंबरचा करायचा, आणि तिथे वेगळ्या वेगळ्या इन्फॉर्मेशन टाकून ठेवायच्या. तर इथे हे इन्फॉर्मेशन ही अशी येते, व्हिडिओतनं सुद्धा येते, आपण अट्रॅक्ट करतो त्याला. लुक फॉर द नेक्स्ट मिस्टेरियस बिट ऑफ म्हणजे एक सवय लागली पाहिजे की हा मनुष्य म्हणजे पुढं का आला, हा व्हिडिओ म्हणजे पुढं का आला. जर अगदी वेगळं आलं तर रोजच सारखा विचार नाही केला पाहिजे, पण एक विचार झाला पाहिजे, हा व्हिडिओ मला का आलाय, का सांगायचंय काय काय याला, असं. आणि पंचतत्वाच्या बद्दल आता आपण जे शिकलोय, चिकित्सकांना पण सांगते जाता जाता, तर ही व्यक्ती पुढाली, ह्याचं तत्व काय असावं बरं? हे तत्व मला काही द्यायला आलंय का माझ्यापासून घ्यायला आलंय, हा पण आपण शिकलं पाहिजे ना. आता या तत्वाबरोबर, या व्यक्तीबरोबर आपल्याला घालवायचंय का वेळ? या पुस्तकाचं तत्व काय? आणि सगळ्या वस्तूंना तत्व आहे. पंखा, पंखा एक वर चालतो छान, दोन वर गरगर गरगर आवाज येतो, तीन वर गरगर गरगर आवाज येतो, म्हणजे काय? कुठलं तत्व बिघडलंय? हा एक प्रश्न होता ऍडव्हान्स ह्याला. म्हणजे त्या पंख्याची सुद्धा ऊर्जा आहे. मग वायू तत्वात बिघड झाला. मग माझा पंखा माझं वाईट तत्व बिघडवणार आहे. मला ना हे प्रूफच मिळालं, लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगता सांगता मला सुचलं.
कारण मी नेहमी सांगायचे लोकांना की बाबा आपल्या जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ना, तुटकं फुटकं वापरू नका बरं का, पर्टिक्युलरली. कारण आपली गाडी म्हणजे आता आपली कामधेनू आहे दारातली. काय आपण काय गाय बनतो का? नाही. आपली कामधेनू गाडी. गाडी शानदारच पाहिजे, छानच पाहिजे, चकचकीतच पाहिजे. धुळीत ठेवून उपयोग नाहीये. आणि जसजशी प्रगती होईल तशी गाडी मोठी घेत गेलच पाहिजे. लक्षात घ्या, घरं सुद्धा बदललीच पाहिजे. कारण ऊर्जा बदलली की या सगळ्या वस्तू बदलाव्याच लागतात. हा कन्सेप्ट लिहून घ्या. आपोआप ते आपल्याला घेण्याची क्षमता येते आणि आपण करायच्यात. म्हणजे ह्याला काही मटेरियलिस्टिक गोष्टीत अडकतो म्हटलं तर पुढं कशी ऊर्जा जाणार आहे? हे मला वाटायचं. मोबाईलला क्रॅक गेला स्क्रीन. अजिबात वापरू नका मोबाईल. एक बंद करून ठेवा. पण तसला फुटक्या रेषेचा मोबाईल अजिबात वापरू नका. पहिल्यांदा काच बदला, नाही तर बंद ठेवा. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मुद्दाम आपल्याला बिघडवतात आपली ऊर्जा. हायर जशी जाते तसे या गोष्टी त्रास देतात. मग फ्रीज बिघडेल, गिजर बिघडेल, काही पण होईल. हायर ऊर्जा गेली की ती आपल्याला साथ नाही देत. आणि हे गुरुजींच्या काल व्हिडिओतनं मला कळलं. गुरुजी किंवा काही चर्चा असते ती. मग एवढं अमेझिंग आहे हे पंचतत्व. म्हणजे या गोष्टी सुद्धा आपल्यात बिघड आणणार आहे. तुमचा फॅन गरगर गरगर करतोय, आवाज येतोय, वायुतत्व बिघड झाले म्हणजे आपल्यात वायुतत्व बिघड करणारच आहे तो. म्हणजे बघा बरं किती किती अमेझिंग आहे पंचतत्व, कुठवर पोहोचलंय. आणि म्हणून आपल्या आयुष्यात दुखणी खुपणी म्हणजे आपला जो आरा 6 फूट आहे ना. आणि फॅन बघा बरं माझा आता किती फूट आहे, 3 नाही तर 4 फूट आहे. 6 फूट आपला आरा आहे. होणारच आहे परिणाम. म्हणून सगळ्या वस्तू चांगल्या. म्हणून मग माग लागू नका मला नवीन पाहिजे नाही. नाहीतर मग ते माझ्यावर मला असं पण नाही आवडत. तुम्ही आधी तुमची ऊर्जा वाढवा. तुम्ही आधी अट्रॅक्ट करा अबंडन्सला. आणि मग तो फॅन आपोआप किंवा काही नवीन येईल. त्याच्याशिवाय मागं नाही लागायचं. आधी स्वतः सगळं जे हवे ते मिळवू शकतो. आधी तुमची ऊर्जा तुम्ही बदलवा, आपोआप ते नवीन गोष्टी येणार आहेत. तर हे अनुषंगाने इथे सांगत आहे सगळं एकत्र. तर इथे ऑथरनी सांगितले नेक्स्ट मिस्टेरियस बिट ऑफ इन्फॉर्मेशन दॅट हेल्प्स यू टुवर्ड्स युअर डेस्टिनी. सम सिंक्रोसिटी विल कम टू यू नो मॅटर व्हॉट यू डू. आता त्यांनी म्हटले काही केलं नाही तू तरी सिंक्रोसिटी येणारच आहे. तू काय कर नंतर नको करू. कारण तू ब्युटी बघितलीये, ऊर्जा ग्रहण केलीये, पाठवलीये, दिलीयेस. सोर्स बनलाय ना देण्याने. त्यामुळे तुला काहीतरी फरक पडणारच आहे. आणि तुम्ही प्रयोग करून बघा. एक 10 रुपयाची नोट कोणालाही अशीच द्या ना विना पर्पज. करून बघा काय होतंय. 100 रुपयाची देऊन बघा. राहू दे विहंगमची 500 रुपये देणगी जाऊ दे. 500 रुपये. तुम्ही 10 रुपये 100 रुपये असंच द्या बरं कोणाला तरी. करून बघा. भाजी घ्यायला गेलात. मेथीवालीने समजा 20 रुपयाला गड्डी सांगितली, 30 रुपये देऊन टाका. 8 दिवस ऑब्झर्व करा काय होतंय. पण ते काही होणार आहे म्हणून नका देऊ 30 रुपये. करून बघा देण्याने काय होतं. पुढच्या 8-10 दिवसात रिझल्ट आलाच पाहिजे. बट यू कॅन इन्क्रीज द ऑकरन्स इफ यू सेट ए कॉन्स्टंट फील बाय ऑलवेज एक्सपेक्टिंग इट. आता बघा थोडंफार होणारच आहे. तू काही नंतर कर नको करू. पण तू इन्क्रीज करणारे या गोष्टी ज्या हॅपनिंग होणार आहेत, काहीतरी होणार आहे, त्याचे नंबर ऑफ टाइम्स वाढणार आहेत. इन्क्रीज होणार आहेत. किती वेळा घडलं दिवसातनं? 3दा घडलं. हा नंबर इन्क्रीज होणार आहे. You can increase the occurrences if you set a constant fill by always expecting it. कॉन्स्टंट फील केव्हा राहणार आहे? गेन केलेलं फील केव्हा राहणार आहे? ऑलवेज एक्सपेक्टिंग इट. मी आता बघा हे टप्प्याटप्प्याने सांगत आहे. म्हणजे प्रत्येकाच्या अवस्था वेगळ्या आहेत. कोणी अजून मिळवायचे मटेरियलिस्टिक, कोणी अध्यात्मात वरच्या लेवलला आहे. आता काही सगळं मिळवून झालंय. त्याप्रमाणे तुम्ही हे घ्यायचं आहे. की बाबा काही लोकांचं आरोग्य पण नसतं ना. मग आरोग्य तरी त्रास नको वाटतं ना काही दुखत असेल तर. मग ह्याच्यामध्ये एक्सपेक्ट तुम्ही करा, की आता मी ही घेतलेली ऊर्जा, आता ही पाण्यातनं घेतलेली ऊर्जा बघा मला एवढी हायर ऊर्जा आली आहे ना, मी दुसरं पाण्याचा ग्लास घेऊन आले. पहिला तर संपलंच आहे माझं. एवढी माझी ऊर्जा हायर झाली आता. तर हे जेव्हा ऊर्जा आपण टिकून कशाने ठेवणार एक्सपेक्टिंग इट. मग आता समजा आपण काही प्रयोग केला 5 मिनिटं, ड्युटी घेतली, हे घेतली. कंटिन्युअस जर तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवले, की आता मला सिंक्रोसिटी येणार आहे. आता म्हणजे आयुष्यात मला पुढे नेणार काही होणार आहे. भले आध्यात्मिक प्रगती असेल. ऍक्च्युली मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवायची नाहीये.
आध्यात्मिक उन्नतीची सुद्धा इच्छा ठेवायची नाही. पण स्टेप्स आहेत ना, पायरी पायरीने. सांसारिक मनुष्य आहे ना, हे जीवन जगता जगता आनंद घेता घेताच पुढे जायचे. आपल्याला कशाला संन्यास वैराग्य आणि आपण जायचंय पुढे, उपभोगून घेऊन जाऊ ना पुढे. सगळं लर्निंगला तर आलोय, अनुभव तर घ्यायला आलोय ना. मग सगळ्याचा अनुभव घेऊन अबंडन्सचा पण अनुभव घेऊयात. तर हे जर कॉन्स्टंट ठेवलं आपण, तर आपल्याला खूप एक्सपिरियन्सेस वाढणार आहेत, मिस्टेरी वाढणार आहे, आपली सिंक्रोसिटी वाढणार आहे. आणि ऑलवेज एक्सपेक्टिंग इट, एक्सपेक्ट करायचे, होणार आहे सिंक्रोसिटी, होणार आहे. हायर ऊर्जा, हायर ऊर्जा असं. आय रीच इन टू माय बॅक पॅन्ट्स पॉकेट. नाही, ह्याला खूण नाही मी केलेली, ठीक आहे. हा पॅरेग्राफ मी खूण केलेला होता या चॅप्टरचा. Think about what was happening in continued when you heard the van approaching. आता एक काहीतरी व्हॅन आलेली आहे आणि मग हा घाबरतोय, काय बाबा कुठली व्हॅन आहे, परत पाठलाग करायला आले का, असं काहीतरी झालं असेल. मग इन सारखं त्याला तेच सांगतो, तू उडवतोय रे या घटना, तुझी मनाची जी अवस्था आहे ना, त्यामुळे तो आला व्हॅनवाला आणि तुला काही त्रास दिला, हा सतत सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपलं आयुष्य असंच आहे, आपल्याला सतत सांगावंच लागतं कोणीतरी. पण एकदा ह्याचे रिझल्ट बघितले आणि ते मुरवले ना, मुरवावे लागतात रिझल्ट. एकदा रिझल्ट मुरवले ना की लगेच कट 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 ही सवय लागून जाते. विचारायला काय घडलं, कट. आणि हेच अध्यात्म आहे खरं. ऍक्च्युअली अध्यात्म म्हणजे आपला प्रवासाकडे जायचंय, आपल्या क्षमता बघायचा, आपण कोण आहोत. थिंक अबाउट व्हॉट वॉज हॅपनिंग. तुला विचार कर, तू काय घडत होतं. ती कार आली होती, व्हॅन आली होती. तू जेव्हा ऐकलंस की व्हॅन जवळ येत आहे, यू हॅड टू चॉईसेस. तुला दोन चॉईसेस होते. व्हॅन जवळ येत आहे हे जेव्हा तू ऐकलं, त्यावेळेला तुझ्याजवळ दोन चॉईसेस होत्या. यू कुड हॅव थॉट अबाउट दॅट अकरन्स ऍज अ थ्रेट और ऍज अ पोटेन्शियल एड. आता हे शोधत चाललेत ना. आता ह्याच्या पायथ्याशी आलेले आहेत ना ते, काय म्हणतात, माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी आहेत बघा. माउंट एव्हरेस्टला किती थंडी असते, कसं कसं काय काय असतं, आणि इकडे सगळं सैनिक पण असतात. आता व्हॅन येते, ऐकती, तर तो म्हणतो तुझ्याजवळ दोन चॉईस होत्या. एक अशी चॉईस होती मनात, ऐकल्या ऐकल्या, अरे आता मला कोणीतरी मदत करेल, कोणीतरी छान माहिती देईल. कारण सिंक्रोसिटी आपण बघतोय ना, वाट एक्सपेक्टेशन्स. फील्ड कॉन्स्टंट राहणार आहे, एक्सपेक्टेशन्स कॉन्स्टंट ठेवल्या तर. मग तुझी जर कॉन्स्टंट एक्सपेक्टेशन आहे, तर तू कानात ऐकले, अरे वा चला आलं कोणीतरी आपल्याला मदत करायला, हा एक विचार तुझ्या जवळ होता. किंवा दुसरा होता की थ्रेटन होता. दोन चॉईसेस होत्या. असं तो सांगतो येईन त्याला समजून. सर्टनली यू हॅव टू कन्सिडर बोथ. दोन्ही गोष्टी घ्यायच्याच आहेत. मी जसं नेहमी म्हणते तसं, की काय झालं, कोणी आघात केला, हा कॉन्शियस अलर्टनेस पाहिजे ना. पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह होणार. काही वेळेला मी ओव्हर एक्सायटेशन बघतीये तुमच्यापैकी, की तुम्ही खूप ओव्हर एक्सायटेड स्टेजमध्ये काहीतरी जण आहेत तुमच्या, एक दोन जण. असं करून चालणार नाही. उदाहरणार्थ सुलक्षणा मॅडम, वाईट नौका वाटून घेऊ, पण काल त्यांनी उदाहरण दिले कारणी गेल्याचं. मिस्टर आणि मुलाला नको होतं जाणं, पण गेल्या, ठीक आहे. तुम्हाला मिळालं कार बोलून घेणार, पण तिथे दुसऱ्या शक्यतेचा पण विचार करायला हवा होता. करायचाय विचार. आणि जे अफर्मेशन देणार आहेत ते पूर्ण अफर्मेशन द्यायचे, की सुखरूप घरी. हे लक्षात घ्या, एंड रिझल्ट बघा. मी गेले, एन्जॉय केलं, ओके, पण मी घरातही सातच्यात आले, हे बघा. यासाठी मला काल काही वाटलं नाही, मला काल चांगलंच वाटलं, पण या अनुषंगाने मला पटवून देण्यासाठी मी उदाहरण घेतेय. की त्या गेल्या, त्यांना गाडी दोन्ही वेळेला करून मिळाली, ठीक आहे. सुखरूप आल्या, एन्जॉय केलं, ठीक आहे. पण तुम्ही हे बघितलं होतं का, की घरात मी 8च्यात पोचलीये सुखरूप, आणि घरात आल्यावरही आनंदात आहे. नाहीतर ते पालखीला कसं झालं बघितलं ना. पालखीला त्या, आता हे पर्सनलाइज घ्यायचं नाही हा, कृपा करून. पालखीला त्या मॅडमनी केलं हार्ट मेडिटेशन, छान होऊ देत, छान होऊ देत, शारीरिक काही त्रास नको होऊ देत. नाही झालं त्यांना शारीरिक त्रास, काही नाही, चालण्याचाही त्रास झाला नाही, कष्टही नाही, पायही दुखले नाहीत. पण सगळं चोरीला गेलं. मोबाईल चोरीला गेला, भावाचाही गेला, त्यांचाही गेला, सगळंच चोरीला गेलं, कपडे सुद्धा चोरीला गेले, बॅगच चोरीला गेली.
मग शारीरिक बघितलं होतं ना, सुखावं, पाय दुखणार नाही, काही नाही. युरोप टूरला मी गेले होते, मी सगळा प्रोग्रामच घालून गेलते. पहिल्यांदा माझ्या फिजिकल ॲबिलिटीचा, कारण मला चालण्याची सवय नव्हती. माझा मुलगा म्हणत होता, जाशील का नाही तू? आणि किती सुंदर मी सगळ्यांना उरून उरून आले. सगळ्यांनी कौतुक केलं, की दिसतात तशा नाही आहेत मॅडम. आणि एवढंच मी नव्हतं बघितलं. मी एवढंही बघितलं होतं, माझी एकही वस्तू लॉस झालेली नाही. कारण फॉरेन टूर मध्ये खूप महत्वाचं असतं. व्हिसा आहे ते. आणि आमच्याच ग्रुपमधले किती काय काय प्रॉब्लेम आले. अहो, लोकांना तिथे थांबावंच लागलं. पुढे जाताच नाही आलं एका नवरा बायकोंना. ना इंग्लिश बोलता येत ना काही नाही, अडकलेच ते. व्हिसा चालवला. पासपोर्टच गेला. व्हिसा नाही, पासपोर्टच गेला. झालं, पुढे प्रवासच नाही. खूप म्हणजे हे होतं. पण मी हे पण कमांड दिली होती, की सगळ्या वस्तू शाबूत आलेल्या आहेत. महत्वाच्या काही लॉस झाल्या तिथे माणसाचे माणसं गाडीत घालतात व्हॅनमध्ये आणि सगळं हाणून मारून पाठवतात. तर रस्त्यावरनं चालताना सुद्धा त्यामुळे ग्रुपमध्येच राहावं लागतं. तर हे मग आपण पूर्ण एंड रिझल्ट घातला पाहिजे, की सर्व सुरक्षित सामानासहित किंवा व्यवस्थित घरात परत आलो. 7 वाजता आलो. टाइम घाला तिथे. 8 वाजता आलो. कारण 7च्या ऐवजी 10ला आलो, तरी काय उपयोग आहे ना? हे असं प्लॅनिंग पूर्ण केलं पाहिजे. इथे मला हे सांगायचं. मग 2 चॉईसेस आहेत. दोन्ही चॉईस तू विचारात घ्यायच्याच आहेत. सर्टनली यू हॅव टू कन्सिडर बोथ. हे महत्त्वाचं सांगितलं. दोन्ही शक्यता घ्यायच्या आहेत गृहीत. बट वन्स यू रेकॉग्नाइज द व्हॅन दॅट शुड हॅव टोल्ड यू समथिंग. आता तुला व्हॅन हे रेकॉग्नाइज तुझं झालंय, त्यावेळेला लगेच तुला काहीतरी माहिती मिळाली हे तू म्हणायला आवडतं मनामध्ये किंवा शक्यतांवर. फोकस लगेच पॉझिटिव्हवर फोकस गेला पाहिजे. द फॅक्ट दॅट इट वॉज द सेम व्हॅन दॅट वी हॅड सीन अर्लियर ॲट द क्रॉसरोड्स इज मिनिंगफुल, एस्पेशली सिन्स दी सेम पीपल. आता आधी सुद्धा त्यांनी हीच व्हॅन पाहिलेली होती, माणसं सुद्धा त्यातली तीच होती. डायव्हर्जन घेतलं होतं त्यांनी. आणि तू जर तेव्हा घाबरला नसता, त्यांना जर विचारला असती शंका, तर त्यांनी तुला लवकर गाईड केलं असतं, असं ऑथर म्हणतो. तीच व्याने तीच लोक आहे, त्याला तुला भीती वाटली आणि तू विचारलंच नाही. उगाच ते पटला करतील काहीतरी असतील म्हणून विचारलं नाही. खूप पुढे जाऊन मागं परत यावं लागलेलं आहे त्यांना. म्हणून हा सांगतोय त्याला की तेच होतं सगळं. तिथे जर तू विचारलं असतं कॉन्फिडेंटली तर हे घडलंच नसतं. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू दे हॅड ऑलरेडी हेल्प यू and now were there to possibly help you again. आता बघा, people created a diversion that allowed us to go by without being seen. हा म्हणजे डायव्हर्जन असतं, त्यांनी बघितलेलं असतं डायव्हर्जन, आणि तीच कार गेलेली असते त्यांनी फॉलो केलेली असते. इथे हेल्प केलेलं असतं इनडायरेक्टली, पण आधी कुठेतरी आहे त्याच्यात की तो घाबरून विचारतच नाही. इथे त्या कार मागे ते गेले आणि डायव्हर्जन वाचलं त्यांचं. म्हणजे या कारणी या माणसांनी आपल्याला इनडायरेक्ट हेल्प केलेली होती. ते सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं ना, लक्षात घ्या. ह्या गोष्टी अलर्टनेस, या गोष्टी अवेअरनेस, आणि हीच चेतना. चेतना चेतना म्हणजे काय आहे? अरे गाडी आली आणि आपण तिकडे वळलो नाही, बरं झालं या गाडीच्या मागे आलो, तिकडे चुकीचा रस्ता होता, ह्याला फॉलो केलं. आणि हे आपल्या चेतनेच्या हायर लेवलला आपण ऍक्सेप्ट करतो. आणि मग रस्ते ब्लॉक झाले तरी आपल्याला भराभर रस्ता मोकळा करू शकतो आपल्या या शक्तीने. तर इथे तुला हे मनात आलं पाहिजे नव्हतं. मग आता मी मान हलवली आणि ही वॉज राईट. क्लिअरली आय हॅड ब्लोन इट. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, असं तो म्हणतो. आता तो म्हणतो ऑथर, रिमेंबर व्हॉट आय टोल्ड यू ऍट द रेस्टॉरंट. मी तुला रेस्टॉरंट मध्ये सिंक्रोसिटीचं सगळं सांगितलेलं आहे. या सिंक्रोसिटी पर्टिक्युलर माइंड स्टेट मध्येच येतात. आपण त्या मानसिक लेवलमध्ये असेल तरच अचानक योगायोग घडतात, त्याशी नाही घडत. म्हणजे आपण जे म्हणतो ना, आजच उदाहरण काही झालं बरं. हा, आज आज मला असं वाटलं की मस्त पुदिना आणून मस्त निवडून ठेवावा, असं वाटलं. पुदिन्याची गड्डी ओट्यावर सकाळी होती, मी गेले तर ध्यानबिन करून. हे केव्हा होतं मनाच्या एका, मी काय मिस्टरना बोलले नव्हते. मिस्टर नेहमी आणताच असंही नाही. ऍक्च्युली पालेभाजी आणू नका आणू नका पावसाळ्यात सांगतेय मी त्यांना. पालेभाजी कोथिंबीर पण आणू नका, आता कोथिंबीरही नाही खायची म्हटलं. मग ते पुदिना आणून ठेवलं होतं. माहिती, हे सिंक्रोसिटी असतं. म्हणजे ज्या वेळेला माझ्या मनात आलं होतं, म्हणजे मला खायचं बियचं काही नव्हतं, पण मला निवडावंसं वाटत होतं. कारण काय झालं, म्हणजे थोडस हिरवगार बघायलाही बरं वाटतं ना.
तर ते गेलं असेल त्यांच्या पुढे वेव्हजनी, व्हायब्रेशननी. आणि खरंच सांगते, नाही सांगावं लागत म्हणजे मी आमच्या दोघांची खूप जास्त ट्युनिंग आहे. या लेव्हलला असल्यामुळे ट्युनिंग आहे, लक्षात घ्या. आपण असलो ना योग्य लेव्हलला, काय आपोआप घडतं. आता सेटिंग अ फील्ड फॉर सिंक्रोसिटी इज अ मॅटर ऑफ पुटिंग युअरसेल्फ इन अ पर्टिक्युलर स्टेट ऑफ माइंड. म्हणून आपल्याला या स्टेट ऑफ माइंड मध्ये टाकलं जातं आणि सिंक्रोसिटी घडतात. इट इज इझी टू थिंक अबाउट सिंक्रोसिटी intellectually, but unless you enter the state of mind where your prayer field will help, all you will do is the glimpses, coincidences every once in a while. जरी हे सिंक्रोसिटी होत असेल, तुला जरी इच्छा असेल, तर त्या माइंडच्या स्टेटमध्ये आल्याशिवाय होणार नाही. पण त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असेल, तू जर अपेक्षा पण ठेवली असेल, तर तुला बरोबर सिंक्रोसिटी होते. तुझ्या मनामध्ये ग्लिम्सेस येतात. प्रेयर फील्ड तुला हेल्प करणारे हे तू म्हणावं लागतं. म्हणजेच संकल्प आपल्या भाषेमध्ये. संकल्प करा प्रत्येक गोष्टीला. मी आज पुस्तक वाचण्याच्या त्या चौघीने सांगितलं, संकल्प पेरा आधी, ध्यानात घ्या काय करायचंय तुम्हाला, कसं करायचंय, काय होणार आहे हे करून, हे करा. तसं तुम्हालाही मी सांगत असते, कार्यक्रम करायच्या आधी करा. नुसतं येऊन ऐकायला छान छान आहे असं करून काय उपयोग आहे. प्रत्येक कार्यक्रम अटेंड करता, रोज अटेंड करता, रोज 1 तास घालवता. काहीतरी पाहिजे ना ग्लिम्सेस तुम्हाला. मला काय पाहिजे नाही याच्यातून, काय झालं पाहिजे, हे सगळं पाहिजे. All you will do is glimpse the coincidences every once in a while. बघा, प्रत्येक वेळेला काय ग्लिम्स येईल, कोइन्सिडन्सेस होईल, हे तुला बघितलं पण पाहिजे. इन सम सिच्युएशन दॅट इज इनफ अँड यू विल बी लीड फॉरवर्ड फॉर अ टाइम. काही वेळेला हे सुद्धा खूप इनफ आहे आणि तुला पुढे नेईल तो. बट इव्हेंच्युअली यू विल लूज युअर डायरेक्शन. आणि हे आपल्यात होतच, आपण डायरेक्शन लूज करतो ना. कंटाळा येतो, काय सारखं तेच करायचं असंही होतं. डायरेक्शन लूज होते. द ओनली वे टू इस्टॅब्लिश ए कॉन्स्टंट फ्लो ऑफ सिंक्रोसिटी इज टू स्टे इन ए स्टेट वेअर युअर प्रेयर फील्ड कीप्स दिस फ्लो मुव्हिंग टुवर्ड यू. आता काही वेळेला डायरेक्शन बदलते. फक्त एकच मेथड आहे याला कॉन्स्टंट फ्लो. जर तुला कॉन्स्टंट सिंक्रोसिटी हवी असेल, तर तुला राहावं लागतं प्रेयर फील्डच्या स्टेटमध्ये. दिस फ्लो टू मूव्ह टुवर्ड्स यू. तुझ्याकडं एनर्जी येण्यासाठी या प्रेयरच्या फील्डमध्ये तुला कॉन्स्टंट राहावं लागतं. अ स्टेट ऑफ कॉन्शियस अलर्टनेस म्हणजे चेतना, म्हणजे चेतना वाटणार आहे. आणि आता आपण हे पुस्तक का घेतोय, हे पुस्तक वाचायला घेतोय कारण जगच तिकडे चाललंय, पृथ्वीच तिकडे चालली. हे शिकावंच लागणार आहे, त्याशिवाय एनर्जी हायर होणारच नाहीये. एनर्जी हायर नाही झाली तर खूप प्रॉब्लेम येणार आहेत आपल्याला. शारीरिक येतील, मानसिक येतील, काही पण होणार आहे. मग एनर्जी वाढवण्याचे हे सगळं जगाला कळूनच सुवर्णयुग येणार आहे. म्हणजे आपण घडवत आहोत, लक्षात घ्या. हे छोट्या 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 ज्या गोष्टी आपण करतोय ना, आपणच या सुवर्णयुगाला क्रिएट करतोय. हळूहळू हळूहळू हळू. आणि आपण कॉन्शियसनेस पेरतोय. मी तुम्हाला हे सांगतेय, तुमच्यातले काही जण लगेच ऍब्सॉर्ब करतायत, लगेच ते ठेवतायत लक्षात. यांनी आपल्या ग्रुपमध्ये कॉन्शियसनेस तयार होतो आणि ग्रुपमधल्या लोकांना फायदा होतो, जे ऑनलाईन येतात त्यांना. जे ऑनलाईन येत नाही ते रेकॉर्डिंग मधनं थोडं 20%, 10%. जे ऑनलाईन येतात त्यांना 80%, 90%. मनन चिंतन केलं तर 100%. कारण गुरुजी सुद्धा म्हटले पंचतत्व, म्हणजे ते आपला ग्रुप मेंटॉरचा वेगळा केलाय. आपल्याला चिकित्सक त्यांचे त्या संस्थेचे आपल्याला वेगळे दिलेत. आपल्या विहंगमसाठी वेगळा ग्रुप केलाय. ते म्हटले तुम्ही ग्रुपमध्ये राहून जर केलं, ग्रुपमध्ये भरभर भरभर इफेक्ट येतो. असं मनीषभाई म्हटले, त्यांनी स्वतःहून, मी काही न म्हणता वेगळा ग्रुप केलाय आपला. का होतं हे? बघा, पंचतत्वाला खूप फायदे यायला लागलेत आता लोकांना, पटपट पटपट पटपट. आणि काल एका गुरुजी तो एका व्हिडिओ, तो पॅरालिसिस का पार्किन्सन्स वाला 2 मिनिटात हात वर जायला लागले त्याचे, 2 मिनिटात. जे हात वर गेल्या गेल्या सुद्धा त्याच्या डोळ्यात जायचे, असे 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 व्हायचे. 2 मिनिटात ते व्हिडिओ दाखवलं की तो सरळ असा हात नेऊ शकतोय. इतकी चिकित्सा प्रभावी आहे. ते तशीच ग्रुप मधल्या लोकांनी ग्रुपला दिली तर प्रभावी आहे. म्हणून मी सांगते की जे ध्यानी करतायत, जे कार्यक्रम करतायत, त्यांनाच आम्ही देणार आहे, बाकीच्यांना आम्ही नाही देणार. कारण आमच्याजवळ तेवढा वेळ नाही, आम्ही थोडेच लोक आहोत. तुमचे मिस्टर म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, घ्या त्या संस्थेकडनं घ्या.
अगदीच तुम्ही आम्हाला स्ट्रॉंगली खूप कनेक्टेड असाल तरच तुम्हाला तुमच्या घरातल्यांना आम्ही देऊ शकतो. कारण आम्हाला एवढं अजून सुरू तर केले ना आत्ताशी. मग ते वाईट नाही वाटून घ्यायचं तुम्हाला नाही म्हटलं तर. मग अशी एका मॅडमचं उदाहरण दिलं, त्यांना का द्यायची चिकित्सा? एकही कार्यक्रमाला उगवत नाही का बरं आम्ही द्यायची? त्यांना आधी कार्यक्रम करू देत, ध्यान करू देत, मग आम्ही देणार. त्यामुळे दीपाली मॅडमचा काही निर्णय स्वतःचा नाही लक्षात घ्या. त्या नाही म्हटलं तर त्यांना नाही, मला मला म्हणा. आणि मला सुद्धा तुम्ही वाईट म्हणू नका. उलट तुम्ही सुधारा सुधारलं पाहिजे तर मी देणार आहे. सेवेसाठीच बसलोय ना आम्ही सगळेजण. पण तुम्ही पण काहीतरी दिलं पाहिजे ना. गिव्ह अँड टेक असतं, हे लक्षात घ्या. गिव्ह अँड टेक म्हणून तुम्ही, मी सांगते की काहीतरी दिलं पाहिजे तर तुम्हाला काही फायदा मिळणार आहे. तुम्हाला फायदा मिळण्यासाठी सुद्धा काहीतरी देणं म्हणजे तुमचा वेळ द्या. काही पैसे दिले पाहिजे तसं काही नाही. तुम्ही वेळ देताय, तुम्ही मननचिंतन करताय, नोट्स काढताय, हात वापरताय, या गोष्टी तुमच्या देण्याच्याच आहेत ना. अशा व्यक्ती पंचतत्व सुद्धा घेत नाहीत. खूप लोकांचा मला अनुभव आहे. दिल्यानंतर 1 दिवसात बंद करतात, 2 दिवसात बंद करतात, एक तर स्केच पेन सुद्धा आणत नाहीत. आणि त्यामुळे निगेटिव्हिटी ग्रुपला येणार आहे. महत्वाचं, जे कोणी आता आम्ही 15-20 जण कोई कनेक्टेड असू, त्या मॅडमना घेतलं तर धडाधड रिझल्ट बाकीच्यांचे कमी येणार आहेत. कारण 100 - 50, 50च राहणारी एनर्जी. हे लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या. आणि तुमच्या डोक्यावर हे पातक घेतलं तर पुढचा अजून 10 प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. हे पण मी सांगते समजून. आत्ताच नाही करायचं. समजा तुम्ही आलात ग्रुपला, अगदी हट्ट करून, विनवणी करून 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 आणि आलात, आणि 100ची ग्रुपची ऊर्जा 50 केली तुम्ही, तर 50 तुमच्या माथ्यावर पातक आहे. 10 गोष्टी वाईट होणार आहे तुमच्या जीवनात. पंचतत्व घेऊन दुखणं थांबेल कदाचित, पण 10 गोष्टींना पुढे ओढून घ्या. हे माहितीये का तुम्हाला रहस्य? मी जसं आज वस्तूंचं सांगितलं की फॅनचं वाईट तर बिघडलं तर आपलं बिघडणार आहे, तसंच हे आहे. सगळं आपलं जे आयुष्य आहे ते मॅथमॅटिक्स आहे, प्लस मायनस प्लस मायनस. आता ज्या वेळेला दिव्य आत्मवंके संदेश वाचेल ना, त्याला तुम्हाला लगेच कळेल. ती स्वतः सगळं सांगते, तिची आई पूर्वीची दिसतीये काय, कसं राहतं आपले हे अटॅचमेंट, धागे दोरे. आणि हे आपल्याला पुढे जायला मदत करतील, आपल्याला पाश सोडवायला मदत करेल ते पुस्तक. दिव्य आत्मा अंके संदेश खूप छान आहे. म्हणजे आता कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे आपल्याला. आपण या सगळ्या अटॅचमेंट मध्ये वस्तूंशी, व्यक्तींशी नाही राहिलं पाहिजे, आणि पुढचं आयुष्य ते घडवणार आहेत. पैसा असू देत, कुठली वस्तू असेल, एखादं समजा आता माझा पिरामिड, पिरामिडवर मी खूप प्रेम केलं केलं केलं, येईल ना मग जन्माला, पुढं मेले की लगेच येईल त्या पिरामिडचा वापर करायला. नाही तर परत दुसरा पिरामिड बांधायला, असं नकोय ना. आणि आज एक वाक्य कळलं, रामायण भारत ते पुस्तक आहे ना, ते देवत्वाच्या सख्यत्वासाठी आणि अजून काय. तर रामायणातलं म्हणे विमान जे होतं रामाचं जे आहे ते पिरामिड सारखं होतं म्हणे. आणि तो सगळं घेऊन जायचं, आणि मला जे दृश्य दिसलंय ते तसंच दिसलंय पिरामिडचं कार्य. आणि तो म्हणे संपूर्ण इकडनं तिकडनं ते यान, त्यांचे जे काही विमानं होती रामाची, म्हणजे किती काही काही गोष्टी आहेत. ते पण पुस्तक आहे. अजून काहीतरी पुस्तक वाचलं त्यात होतं बहुतेक हे. तर बघा, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे हे रामायण झालं, महाभारत झालं, शेवटी काय आहे, आता ते चाललंय ना. रामायण महाभारत म्हणजे युगांतरासाठी झालं. आता सुद्धा युगांचा एंड चाललाय ना. मग हे झालं. You will be lead forward for a time, a state of consciousness, alertness. One must stop and remind oneself to assume an attitude of alertness every moment. एखाद्याने वन मस्ट स्टॉप अँड रिमाइंड वनसेल्फ, स्वतःलाच घंटा वाजवली पाहिजे. जशी मी शिवसरोदयला घंटा दिली, पिरॅमिडचं मॉडेल म्हणजे घंटा. पिरॅमिडचं मॉडेल टांगा म्हटलं, घंटा. घंटा कशाची ही? 24 तास ध्यानाची. 24 तास ध्यान म्हणजे काही श्वासावर लक्ष का? नाही. 24 तास ध्यान म्हणजे आपण श्वास म्हणजे अलर्टनेस मध्ये आहे का, कॉन्शियसनेस मध्ये आहे का. वन मस्ट व्हिज्युअलाइज दॅट वन्स एनर्जी इज गोइंग आउट अँड ब्रिंगिंग जस्ट द राईट हंचेस टू यू. ऑथरने सांगितलंय, तुम्ही व्हिज्युअलाइज केलंच पाहिजे. ऊर्जा बाहेर जात आहे, तुमच्यातून बाहेर जात आहे, आणि तुम्हाला राईट क्ल्यूज येत आहेत. काय केलं पाहिजे मी आता, माझ्या पुढच्या आयुष्यात काय घटना घडणार आहे, माझं पुढचं आयुष्य मी का काढायचं आहे. हंचेस, द राईट इव्हेंट्स. ऊर्जा स्वतःतून बाहेर जाऊ द्यात. म्हणजे काय, तुम्ही द्या, काय पण द्या.
ऊर्जा म्हणजे काय श्वासच आहे काय? ऊर्जा म्हणजे हेच. पेन द्या, 10 रुपये द्या. पैसे म्हणजे ऊर्जाच. पैसा ऊर्जा, पैसा हा ऊर्जाच आहे. गाडी ऊर्जाच आहे, मोबाईल ऊर्जाच आहे, सगळं ऊर्जाच आहे. काय पाहिजे नाही तुम्हाला? रोग बदलायचा आहे, रोग थांबवायचा पेन्स थांबवायचे, ऊर्जाच आहे ना ती, तत्व आणि ऊर्जा. मग हे द्यायचं द्यायचं द्यायचंच आहे ना हे समीकरण. म्हणजे तुम्ही देतात, व्हिज्युअलाइज करा आणि राईट इव्हेंट्स तुमच्यासाठी होतील हे बघा. व्हिज्युअलाइज बघा. यू हॅव टू एक्सपेक्ट देम टू ऑकर ॲट एनी मोमेंट. कुठल्याही मोमेंटला ते घडणारे अपेक्षा ठेवा. We set our fields to bring us synchronicity by being every vigilant, always expecting the next. का परवा एक फोन झाला, त्यामुळे मी आता ओंकार ध्यान करत नाही. काय म्हटलं करणार नाही ओंकार ध्यान, नका करू, काय केलंच पाहिजे नसते नाही. कारण काय तर म्हणे नाही, मग थोडस वाईट वाटून घेऊ नका हा पर्सनली, पण एक उदाहरणाने पटवलं पाहिजे ना. तर म्हणे नाही, आता मी मिस्टरना सोडून लवकर जेवते ओंकार ध्यानासाठी. आणि मग मिस्टरांच्या जरा वागण्यात थोडस दिसायला लागलंय असं, की त्यांना काही आवडत नसावं बहुतेक. म्हटलं की तुम्हाला म्हटलंय का ते? नाही. पण मला असं वाटतं आता किती दिवस त्यांना सोडून मी जेवणार. आणि मग मी आता ओंकार ध्यान बंद करते. म्हटलं तुम्ही ओंकार ध्यान बंद करा, पण जेवायची वेळ नका बदलू. का नका बदलू म्हटलं? का आता 7ला तुम्ही जेवताय म्हणजे निसर्गाच्या जवळ जाते म्हणून चांगल्या गोष्टी घडतायत. मला त्या म्हटल्या बरं का, माझ्या ह्याला खूप छान सुधारणा झाली, माझ्या मनाप्रमाणात व्हायला लागलंय. म्हटलं तुम्ही हे जे म्हटला ना मनाप्रमाणे व्हायला लागलंय, ते निसर्गाला तुम्ही कनेक्ट झालात म्हणून होतंय. हायर वर्षात गेलाय तुम्ही, कामं केली आहेत विहंगमसाठी तुम्ही म्हणून. डोनेशन तर दिलंच आहे, कामं पण केली आहेत म्हणून हे चांगलं व्हायला लागलंय. आणि मग 7 वाजताची जेवायची वेळ बदलणार आणि मग या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत म्हटलं तुमच्या. बरं, शारीरिक शरीरावर जो काही फायदा होतोय तोही बदलणार. आणि आता तुम्हाला सगळ्यांनाच सांगते मी, जे त्यांना सांगितलं ते, की ऊर्जा एवढी एवढी वेगळी होणार आहे की जेवायची गरज नाही. संध्याकाळचं तर कमीच केलं पाहिजे ना आपण. जेवण संध्याकाळी 7 नंतर खाऊच नका, काहीच खाऊ नका. ऊर्जा खाली येणार आहे तुमची. आणि या ऊर्जेला जेवणाच्याही आपलं कमी कमी करत आपलं सगळं कमी कमी होत जाणार आहे. आपलं जेवण भूक हे त्याप्रमाणे राहा म्हटलं. उगाचच मग 10ला 9ला जेवून परत तुम्ही सगळं डिस्टर्ब करणार आहे. म्हटलं तुम्ही ओंकार ध्यान करू नका, पण तुम्ही जेवायची वेळ बदलायची नाही. तुमच्याजवळ टूल आहे ना, म्हटलं मिस्टरच 7ला जेवू लागले, किती वाजता काय आहे ना, मला काही सांगू नका. लॉजिकल काही वापरायचं नाही. मिस्टर 8ला येतात तर मग 8:30ला येतात तर 9 वाजता जेवायला. हे तुमचं ब्रेन आहे. आणि या घटना घडल्यात, तुम्ही करून तर बघा अहो. आपण क्रिएटर आहोत. काय मॅजिक तुम्हाला निसर्ग करणार आहे तुम्हाला काय माहिती. आणि कितीतरी म्हणजे आज ती लोक सोडून गेलीत विहंगमला. एक मॅडमने असंच म्हटलं तर अहो मिस्टरांची जॉब बदलेल बघा तुम्ही, प्रमोशन होईल म्हटलं आणि दुसरंच जाईल. अं, झालं की प्रमोशन. वेळा बदलल्या आणि सगळंच बदललं. बघा, तसं मॅडमने म्हटलं कशाला विचार करता, अहो मिस्टरच तुमच्यावर जीव लागलेत बघा ना, बाकी काही लॉजिक लावू नका. आणि आता त्या मॅडमनी करावं, नक्कीच मॅजिक आपल्या पुढे येईल. काय झालं त्यांच्याकडं होणार, ते होणारच. चांगल्या पद्धतीचं मॅजिक होणार. तर ज्या वेळेला थोडस वाईट गोष्टी घडतात ना, त्याच्या मागे चांगल्याही गोष्टी असतात. आता हे प्रमोशन झालं, ते काही प्रमोशन लगेच नाही झालं. त्याच्या आधी वाईट घडलं आणि मग झालं प्रमोशन. पण त्याला मी सांगितलं वाईट घडलं ना, आता हे चेंजसाठीच आहे. मी जे म्हटलं होतं ना, ते चेंजसाठीच हे घडलं. आणि तसंच झालं. पण नाही कंटिन्युटी राखता आले. कारण मी काय बोलले की लगेच इगो दुखवतो ना तुमचा. तुमचा इगो असतो लगेच. मी प्रेमाने बोलते, काय बोलले झालं, बंद झालं. स्वतःच तर बंद केलं, पण आपल्या मैत्रिणीचंही बंद करून घेतलं. दोन्ही मैत्रिणी आउट झाल्या. लक्षात घ्या. आणि हे कॉन्स्टंट इथे जे म्हटलंय ना, कॉन्स्टंट, हे फार अवघड आहे आयुष्यात. आपल्या इगोमुळे आपण चांगल्या एवढे फायदे झालेल्या गोष्टी फक्त इगोच होता तो. तर लक्षात घ्या, इथे सुद्धा कॉन्स्टंट ठेवण्यावर महत्व आहे. तर जे काही ओंकार ध्यानाचं चाललंय, तुम्ही भले ओंकार ध्यान करू नका, सेल्फ सस्टेन व्हा, सेल्फ स्वतःची साधना सुरू करा, चांगलीच गोष्ट आहे ती. पण वेळा बदलून आता ऊर्जा बिघडणार आहे खूप. त्यामुळे जे चाललंय चांगलं ते बदलू नका.
फार तर जेवायचं बंद करा. जेवायचं अन्न हे वेळा हे फार महत्वाचं होणार आहे आता पुढं पुढं. आणि इथे हे सांगितलं की विजिलंट राहिलं पाहिजे. ऑलवेज एक्सपेक्टिंग द नेक्स्ट एन्काउंटर. एक्सपेक्ट द नेक्स्ट एन्काउंटर. काय चांगलं घडणार आहे आपल्यासाठी. द मोर यू स्टे इन दिस स्टेट ऑफ माइंड द मोर द सिंक्रोनिसिटी विल इन्क्रीज. जेवढा आपण असा विचार करत राहतो तेवढं आयुष्यात सगळ्यात चांगल्या सिंक्रोसिटीज घडतात. अरे पुदिना म्हटलं काय ना आला काय पुदिना. एक तास पण नाही लागला. The more the synchronicity will increase, and eventually if you keep your energy high, this posture of conscious alertness will become your prevailing attitude. सारखं करत राहिलो की आपला स्वभावच बनतो, आपला ऍटिट्यूडच बनतो, आपली पर्सनॅलिटीज बदलून जाते. Eventually, if you keep your energy high, this posture of conscious alertness will become your prevailing attitude towards the life. मग लाईफच अशी बनते, लक्षात घ्या. Your field actually went out and had an effect on them, entering their fields, the probably making them feel something was amiss, that they were doing something wrong, so they took off. काय झालं, व्हेकल जे होती त्यांनी हड केली होती व्हॅन, आणि त्या व्हॅनवर आल्यावर ह्याला काहीतरी चुकीचं मनात आलं. They were intuiting that they should stop at the mounts, although they probably had no idea why. बट वेन यू वेंट इन टू फिअर. आता कसं झालं, ती जी व्हॅन मागून येत होती या ऑथरच्या मनात काहीतरी आलं आणि त्यांना असं वाटलं थांबावं. त्यांनाच काही कळलं नसेल ना का थांबावं. इंट्युशन जातात. पण नंतर तू घाबरून गेलास, त्या वेळेस त्यांच्याकडे गेल्या आणि मग त्यांना कळलं आणि ते पुढे सरळ निघून गेले. थिंकिंग दॅट दे वेर बॅड गाईज. थिंकिंग दॅट दे वेअर पॉसिबली द बॅड गाईज युअर फील्ड. आता ऑथरने विचार केला की ते वाईट मुलं असावीत म्हणून तुझं फील्ड ऍक्च्युअली बदललं. एका सेकंदाला विचार किती कवटाळून मारतो. त्यांच्यापर्यंत पोहोचलं हे आपल्याला कळत नाही, पण आता या सगळ्या गोष्टी कळत जाणार आहेत. म्हणजे चेतना वाढत चाललेली आहे. ऊर्जा फील, ऊर्जा बदल हे सगळं शिकायचंच आहे, आपल्याला कळणार आहे. पण त्या वेळेसनी त्यांना कळलं तुझा जो बॅड बॉईज असेल हा विचार मनात आला. एंटरिंग देअर फील्ड्स अँड प्रोबेबली मेकिंग देम फील समथिंग बस, आणि ते गेले निघून. कळलं कसं आहे लाईफ, असंच आहे लाईफ. मी जे अनुभवलेलं आहे ते असंच आहे. तुम्हाला सांगते, माझ्या कॉलेजमध्ये वात्रट मुलं असायची खूप. एक थोडस सांगते म्हणजे अनुभव घेऊन तुम्ही तुमच्या मुलांवर आजूबाजूला थोडासा विचार केला. आता आपलं चुकतच की, मी जरी किती सांगितलं तरी मी पण चुकते, चुकत नाही असं नाही. पण एकदा असा एक मुलगा होता, खूप वात्रट वात्रट होता. आणि मग मी त्याला बोलवलं, हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. मी त्याला म्हटलं का रे, तर त्यांनी मला, मी लगेच पर्सनल काढून घेते आणि लोक मला ओपन अप होतात माझ्या स्टाईलमुळं. त्यांनी सांगितलं आई वडिलांची भांडण आहेत, आई वडील डायव्हर्सचं चाललंय, असं चाललंय तसं झालंय, मी फेडअप झालोय, मी काय करू, मला नाही कॉलेजला यावंसं वाटत मॅडम, पैसे कोण देतं का, पैशाला कटकट आहे. मग मी त्याला म्हटलं तुला काय करायला आवडेल, तर तो म्हटलं की मला ना रोबोट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे, रोबोटिक गाड्या असं तसं. मग मी काय म्हटलं तू क्लबच सुरू कर आपल्या ह्याला डिपार्टमेंटला. आणि अहो त्या मुलांनी एवढं सुंदर कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम हिस्ट्रीमध्ये आमचा तो रोबोटिक क्लब सुरू झाला, माहितीये का. हे लक्षात घ्या. आणि त्यांनी इंटरनॅशनल, म्हणजे त्याला मी त्याच्या आवडीनिवडी विचारून घेतल्या होत्या. नॅशनल जिओग्राफिक त्याला बघायची सवय असायची पुस्तकं. मग त्याला मी म्हटलं तू हे सगळं कर, आणि खूप खुश झाला. म्हटलं एकदा तरी ये महिन्यातून कॉलेजला, जाऊ दे तू काय रोज आला पाहिजे असं काही नाही, पण तू तो क्लब सुरू कर, आणि हे काय तुझं आहे नॅशनल जिओग्राफिक हे असं तसं कर. असं करून मी त्याला थोडस एकदा का महिन्यातनं म्हटलं मुलांना गोळा कर, क्लब सुरू कर. म्हटलं तो यायला लागला कॉलेजमधनं. मी त्याला म्हटलं महिन्यात नाही एकदा तरी आलं तर चालेल, असं मी म्हणतेय बघा. उलट बोलले असते तर आलाच नसतं ना तो. आणि खूप कॉलेजमध्ये सुरू झाला तो क्लब, आणि केवढं इंटरनॅशनल सुद्धा त्याचे रेकॉग्निशन झाले, इंटरनॅशनल त्या नॅशनल जिओग्राफिक मधनं. आणि रोबोटिक्सचं तर क्लब सुरू झाल्यामुळे प्रिन्सिपल खुश झाले, आणि कॉलेजच्या सगळ्या मुलांना घेऊन त्यांनी लीड करून टीम केली. म्हणजे बघा, आपण काय बोललो, कोणाजवळ काय चांगलं असेल तर ते कसं वापरायचं हे मला खूप चांगलं माहिती आहे.
एकदा एक मुलगी अशी टगी होती, खूप बॉसिंग करणारी. फर्स्ट इयरला ती सगळ्या टीचरला रडवलं होतं तिने. उद्धट होती, देप्पाडच्या देप्पाड. आणि हे आली सेकंड इयरला डिपार्टमेंटला. मी तिचा अवतार बघितला. म्हटलं तू CRO, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. सगळ्या टीचरने येऊन मला बोलायला सुरुवात केली, अहो मॅडम तुम्ही आता तिला व्हिडिओ पाठवतेच, थांबा. सगळ्या मॅडमने येऊन सुरुवात केली, हो मॅडम अहो तुम्ही तिला का केलं, तिला का केलं मॅडम तुम्ही CR? अहो ती कसली आहे तुम्हाला माहितीये का, फर्स्ट इयरला रडवलंय. म्हटलं हे बघा, तिच्याजवळ कॉन्फिडन्स आहे, ती कॉन्व्हेंट स्पीकिंग आहे. आणि बघा म्हटलं काय होतंय ते, फक्त बघत राहा. नाही हो मॅडम आम्हाला काही तिला नाही, CR आम्हाला नाही कामं द्यायची, ती फार कशी पण वागते, उद्धट बोलते. म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला तुमचा CR हवा तर तुम्ही तो निवडा, माझ्यातर्फे डिपार्टमेंटच्या तर्फे हा राहील. ज्यांना जमते त्यांनी करा. चेंज तर बघा म्हटलं 1 महिना. आणि काय गंमत झाली अहो. हो म्हणजे त्या मुलीचं पण तसंच होतं बरं का. ती पण तेच म्हटले, आई वडिलांची भांडणे, माझा नवरा बायकांची. माझे वडील बायकांच्या मागे फिरतात म्हणे. मॅडम मी काय करू मग. आजकाल हे प्रॉब्लेम खूप झालेत, मी म्हणून ओपनली बोलते. खूप आणि खूप होणार आहेत, पुढं पुढं खूप होणार आहेत. तर ती मला म्हटली, मग मी काय करू, काय माझ्या बापाच्या मागे फिरू. मग असं केलं तिने, चक्क अशा शब्दात तिने मला विचारलं. म्हटलं काय नाही, तू CRचं काम कर, मला असं वाटतं तुझ्यात हे खूप पोटेन्शियल चांगलं आहे. आणि असं करत तिला वळवलं. आता सब्जेक्ट राहिलेले फर्स्ट इयरला येते, हा असं करत करत चांगलं झालं. आज ती UK मध्ये आहे. माझं स्टेटस बघत असते रोज, माझं कौतुक करत असते रोज, म्हणजे कधीतरी करते माझं. आणि का तर तिचं जीवन घडवलं ना मी, की जे लोक कॉलेजमध्ये तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिजे, ते मी तिला आदर सन्मान दिला, ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. त्यामुळे ती मला मानते, माझ्या पोराबद्दल आपुलकीने विचारते. आणि हे घडलं नंतर, बदल झाला. आणि एक मुलगी अशीच होती तुम्हाला सांगते, म्हणजे ती तर टॉपरच यायला लागली. तिचे वडील तर येऊन माझ्याजवळ रडले होते. पण हे का होतं, तर आपण ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीमध्ये असतात ना त्याच्यावर फोकस करतो, की ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती अशीच आहे. तर रिव्हर्स विचार करायचा, की या व्यक्तीत चांगलं काय आहे बघायचं. आणि या बाबतीत चांगलं काही त्यावर फोकस केला ना, की ते वाढायला लागतं, वाढायला लागतं, वाढायला लागतं. आणि म्हणजे कमी आहे ते पण आपोआप वाढायला लागतं. खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात मी हे खूप, म्हणजे घरात मी करू शकत नाही. कारण बघा बाहेरची 100 मुलं वळतात पण घरातलं एक मुलं वळत नाही, कारण माझ्या मुलाच्या बाबतीत मी नाही हे करत. कारण मी या स्टेजला पोहोचली, त्याचा सोल प्रोग्राम आणि तो. पण कॉलेजमध्ये हे मी पूर्वीच्या गोष्टी सांगते, की ज्यावेळेला मला हे माहिती नव्हतं स्पिरिच्युअलिटी, की सोल प्रोग्राम वगैरे काही माहिती नव्हतं. एकच ध्यास ना, एकच ध्यास, कॉलेजचं सुधारणा, कॉलेजची सुधारणा, डिपार्टमेंटची सुधारणा, बस. आयुष्यात चुकलं म्हणावं लागेल तीच गोष्ट. आणि अजून जेवढे चांगले आपले गुण असतात ना, तेवढं आपल्याला. आता काल ते व्हिडिओ खाली बघा कमेंट कशी मारली एका मॅडमने, काय सांगते मॅडम असं केलंय, की जेवढे त्रास तेवढे सोल हायर कसे, मग ओशोंचं काय आणि रामदासांचं काय. म्हटलं ओशोंचं चरित्र माहितीये का, वाचा ती कमेंट जरूर. कुठल्या मॅडम आहेत आपल्यातल्याच आहेत का कोण मला माहिती नाही. म्हटलं ओशोंचं चरित्र माहितीये का, ओशोंना किती देशात फिरावं लागलं, किडनॅप काय करायचे, काय काय करायचे, एक ओशोंच्या भाषणामुळे त्यांना एवढं सगळं करावं लागलं. काय माहिती कोणता माणूस किती झगडतो. येशूला आपण सुळावर दिले बघितले की, खेळ ठोकलेत की हो येशूच्या हातामध्ये. रामदासांचं नाही मला माहिती, तुम्हीच मला सांगा ग्रुपवर काय असेल तर. रामदास काही सुखी होते काय सगळे. आणि कालच्या सेशनला मी बोलली आहे, कालच्या मीटिंगला पंचतत्वाच्या, त्याच्यात ते कमेंट आहे पंचतत्वाच्या. मी बोलली की सगळ्याच सोलचं असं नाही, काही सोल थोडासा प्रोग्राम असतात तो पूर्ण करायला आलेले असतात, त्यांच्या पत्रिका बघितल्या तर घरं रिकामी असतात, तेवढंच ते करतात आणि जातात. हे पण मी बोललीये, मी काही एकतर्फी बोललीये का. तर हे शिकून घेतलं पाहिजे. तर तसं जसं हे मला म्हणायचे की व्यक्तीतले वाईट गुण असतात ना, लर्निंग असतं ना त्यांचं सुद्धा. आता वाईट गुण तत्वामुळे पण येतात, हे मी काल सांगितलं पंचतत्वमध्ये. तत्व बिघडलं की गुणही बदलणार आहे, स्वभावही बदलणार आहे. आणि आपला सोल प्रोग्रामही आहे ना हा येतानाचा, आपण घेऊन आलोय ना, लर्निंग साठीच आलोय ना आपण. आपल्याला सगळ्यातनं चांगलं करत जायचंय ना, आज मी ध्यान घेणार नाहीये. तर हे फील्ड्स अफेक्ट पीपल, टेल मी मोर हाऊ अवर फील्ड्स अफेक्ट पीपल.
द इफेक्ट ऑफ आवर फील्ड्स ऑन देअर पीपल इज द थर्ड एक्सटेन्शन. आता बघा, हे सेकंड एक्सटेन्शनचं त्यांनी सांगितलं सिंक्रोसिटीचं, मला असं वाटतंय. आणि थर्ड आहे की यू आर गेटिंग अहेड ऑफ युअर सेल्फ. द इफेक्ट ऑफ आवर फील्ड्स ऑन अदर पीपल इज द थर्ड. म्हणजे आता हे सांगितलं ना कारचं, की कार येत असते मागून आणि याच्या मनात काही थोडस चांगलं असेल किंवा काय एका क्षणापुरतं तेवढ्या त्या लोकांनाही थांबण्याचं वाटलं, पण लगेच ह्याच्यात आलं नाही नाही टगे मुलं आहेत, की लगेच ते निघून गेले. म्हणजे आपल्या विचारांनी दुसऱ्यांवर काय इफेक्ट असतो हे मी सांगितलं इथे. ते थर्ड ऑफ एक्सटेन्शन, हे लिहून घ्या, लिहून घ्या. की आपल्या मनामध्ये जो विचार येतो त्याच विचाराने पुढचा वागतो. म्हणजे आपण जे आहोत ना ते मिरर इमेज आहे. आपण कोणाची मिरर इमेज आहे? पुढच्या माणसाची. म्हणजे पुढचं आपल्याला वाटलं, बऱ्याचदा असं असतं की पुढचं आपल्याला वाटलं वात्रट तर आपण वात्रट असतो, आपण शिकायला आलेलो असतो. आणि हे पंचतत्व मी शिकत चालली आहे. पंचतत्वातनं जे जे आता त्या मॅडमचं उदाहरण दिलं ना, आलेच नाही, आलेच नाही, आलेच नाही, ते माझ्याच लर्निंगसाठी होतं. घे बाई, घे बाई, तू काय स्वतःला समजती, घे, मी आहेच आहे, मी येणारच नाही, बघू तुझं किती आहे तुझ्यात जोर, बघू, बघू किती जोर, मी येणारच नाही, मी जॉईनिंग रिक्वेस्ट देणारच, बघू तू काय करते, काय समजती स्वतःला. हे माझ्या लर्निंग, तिच्यात नव्हता असा विचार, पण हे माझ्या लर्निंगसाठी आलं. मी काढून सुद्धा टाकणार होते कम्युनिटी ग्रुपमधनं. जे स्वतःहून सोडून जातात ना ते परत येतात, माझे स्टेटस बघत राहतात. मग जर तुम्ही स्वतः सोडून गेले तर स्टेटस का बघता माझं? मी आधी ब्लॉक करून टाकायची, पण आता नाही मी ब्लॉक केलं, म्हणजे ती इम्प्रुव्हमेंट झाली. बघा, बघा तुम्ही मुकलात कशाला ते जरूर बघा, असं म्हणते मी आता. वाटलं चांगलं तर या परत, मी घेईलच, मी क्षमाशील आहेच आहे, नाही असं नाही, असं म्हणते मी आता. तर या मॅडमना मी काढून टाकणार होते कमिटी ग्रुपमधनं, पण माझ्यात इम्प्रुव्हमेंट झाली आता. मी म्हटलं जाऊ दे, बिचारीला कधीतरी कळेल, म्हणेल मॅडम सॉरी, आता नक्की करते. आता 21 दिवसाच्या कोर्सला नाही का बऱ्याच जणी म्हटल्या सॉरी मॅडम, मागच्याला नाही केलं, आता करते ना. तर असंच मॅडमना काढलं नाही मी, की म्हणतील मला त्या, पण दोनदा तीनदा टाकून काहीच उत्तर आलेलं नाही. काल पण नाही, पंचतत्वाचं टाकूनही उत्तर आलेलं नाही. तर माझं लर्निंग आहे, आपलं लर्निंग असतं, हे लक्षात घ्या. आपल्यात इम्प्रुव्हमेंट व्हायची पाहिजे नसेल तर आपल्याला हे व्यक्ती अशा भेटणार, पण आपण तिथे विचार केला पाहिजे की मला यातनं काही लर्निंग घ्यायचंय, मला स्टेबल राहायचंय. 2-3 दिवस मी नाव नंबर बघितलेच नाहीत, पण मला दोन्ही गोष्टीचा बॅलन्स ठेवावा लागतो ना. मला दोन्ही गोष्टीचा बॅलन्स ठेवावा लागतो, कारण काही वेळेला माझी अपेक्षा आहेत ना, तुम्ही नंबर का घालायचे, तुम्ही नंबर घालल्याने तुम्हाला फायदा होणार आहे, त्यामुळे मी ते पण मॉनिटर केलं पाहिजे. अगदीच सोडून दिलं तर मग इतर ठिकाणसारखंच होऊन जाईल ना, मग फायदे आणि फरक नाही पडणार. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये जो फरक पडत आहे ते माझं मॉनिटरिंग इफेक्ट, आपण जे काही करतोय रूल्स रेग्युलेशन, त्याचा रोल आहेच आहे त्याच्यात. त्यामुळे बॅलन्स साधायचा, कधी चालते असं. आता या गोष्टी, आता तुमचे मला हेल्पिंग हँड्स पण यायला लागले, त्याबद्दल धन्यवाद. कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही पुढे यायला लागलात. आधी पण होतेच की, पण किती दिवस टिकले ते कोऑर्डिनेटर? कॉन्स्टंट राहणं फार अवघड आहे. जाऊ दे, आता चला हे झालं बस. आता मला पंचतत्वाची मीटिंग घ्यायची, कारण उद्या आपलं गुरुजींबरोबरचा कार्यक्रम आहे. हे संपलंच आहे प्रकरण, राहू दे, उद्या मी घेईल त्याचं काय आहे. कारण काय आहे, थोडस तुम्हाला हे उदाहरणं दिली की जास्त पटतं. नुसतं वाचून हे करून सांगून उपयोग नाही. तुम्ही लिहिलं का आज की माझ्या मनात जो विचार येतो तो विचार दुसऱ्याच्या पर्यंत पोहोचतो आणि तसा तो वागतो, त्यालाही कळत नसतं ना. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहे, म्हणून तर सुख येणार आहे ना. सुख कशामुळे येणार आहे? आपलं खरं जर दुःख बघितलं ना तर आपल्या भावना विचारांमुळेच खरं दुःख आहे. कारण काही गोष्ट कोणी आपल्याला बोललं की खूप मन खातं, भावनिक असतो आपण. पण आपण जर बघितलं, शिकलो या गोष्टी, तो का बोलला, मग आपल्याला काय घ्यायचंय, हे विचार केलं तर आपल्या या सगळ्या गोष्टी कमी होऊन आपण सुखात राहणार आहोत. आपलं दुःखच कमी होत जाणार आहे, म्हणून रोगही जाणार आहे. रोग ऊर्जेमुळे पण जाणार आहेत.
आपले विचार आपण आता इम्प्रूव्ह करायला लागलोत. आपण कटकट करायला लागलोत. म्हणून हात एक्सटेन्शनचा तिसरा नियम लिहून घ्या. एनर्जी एक्सटेन्शन थर्ड रूल, की मी जो काही विचार करेल तसाच समोरचा वागेल. ठीक आहे, चला. कुणाला काही शंका आहेत का? विचारा, नाहीतर मग तुम्ही क्विट व्हा. मी पंचतत्वचे किस्सा एक 5-10 मिनिटं थांबा म्हणेल. पंचतत्वचे किस्सा जे देत आहेत त्यांनी 5-10 मिनिटं थांबाय. शंका असेल तर विचारा, हात वर करा. कोणाला शंका आहे का? नसेल तर क्विट व्हा. चॅटमध्ये काय आलेलं आहे? फक्त तुमच्यासारखे चांगला विचार करणारेच असे विद्यार्थी. हो, त्यामुळे तर मला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळायचं ना. एक मुलगी होती, तिचं अफेअर होतं. वडील येऊन रडले, म्हणे मॅडम अहो ही गोव्याला जाऊन बसते, मुलांबरोबर सारखी फिरते. मी तिला बोलवलं आणि तिला म्हटलं तू ते कर. पण तुझा तो जो मुलगा आहे ते वडील म्हणत होते काही शिकलेले नाही, टागाळे, असं आहे तसं आहे. तुला शेजारच्या कॉलेजची मुलं नाही का मिळाली? म्हटलं शेजारचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना, तिथला बघ ना एखादा मुलगा चांगला. म्हटलं तुझं आयुष्य घडेल, तुला फिरायचंय ना मुलांबरोबर. मग तिथली मुलं बघ, इंजिनिअरिंग मुलं बघ, चांगली बघ. ती बघतच बसते माझ्याकडे. हेड ऑफ द डिपार्टमेंट कर म्हणतायत, फिर म्हणतायत, मुलांबरोबर एन्जॉय कर म्हणतायत. म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड ना. ती मुलगी युनिव्हर्सिटीत टॉपर आली, लक्षात घ्या. फेल होणारी मुलगी. नावं मी सांगू शकत नाही, पण हे असे मुलं घडवलेत म्हणून 30 वर्षांनी 20 वर्षांनी येऊन माझे पाय पडणारे आहेत. तर त्यांना कळलं की आज आपलं आयुष्य मंगल मॅडममुळे, मंगलदैड मॅडममुळे. कारण हे बघायला शिकलं पाहिजे ना आपण. म्हणजे मला जे म्हणायची आई आहे कॉलेजची, ती याचमुळं कॉलेजची. मला शिक्षकांबद्दल सुद्धा हेच व्हायच्या. वयाने पण मी सिनियर